आजच्या परिवर्तन महाराष्ट्र नवनिर्माण सेना व आद्य वीरशैव महिला मंडळ पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील महिला उद्योजकांसाठी पंढरपूरमध्ये भव्य असा एक्स्पो घेऊन दिवाळीची खरेदी एकाच छताखाली करता यावी या हेतूने दिवाळी निमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम येथील टिळक स्मारक मैदानावर दिनांक 19-20 ऑक्टोबर 2024 रोजी भरवण्यात आला आहे। यामध्ये भाग घेणाऱ्या महिला उद्योजकांसाठी मोफत स्टॉल व स्टॉल उभारणीसाठी विनाव्याज कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तरी जास्तीत जास्त महिलांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी स्टॉलची बुकिंग करावी असं आवाहन मनसे नेते दिलीप बापू धोत्रे आणि डॉक्टर शोभा कराळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केलंय। यावेळी मनसेचे पदाधिकारी व आद्य वीरशैव महिला मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सौ शोभा कराळे, सुवर्णा स्वामी, आरती पावले, कविता पावले, विशालाक्षी पावले, संजीवनी ठिगळे, मनीषा वास्कर, अनुराधा स्वामी उपस्थित होत्या। पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, नागरिकांना दिवाळीची खरेदी एकाच छताखाली करता यावी या हेतूने महाराष्ट्र नवनिर्माण सेना व आद्य वीरशैव महिला महामंडळाच्या वतीनं पंढरपुरात प्रथमच दिवाळीची खरेदी एकाच छताखाली करता येणार आहे। एक्स्पोमध्ये 200 स्टॉल उभारण्यात येणार असून यामध्ये 200 भाग घेणाऱ्या महिलांपैकी नाममात्र फी 101 ठेवण्यात आली आहे। भाग घेणाऱ्या महिला भगिनींना मोफत सुसज्ज स्टॉल दिलं जाणार आहे। तसेच महिलांना 25,000 रुपये स्टॉल उभारणीसाठी कर्ज स्वरूपात देण्यात येणार आहे। हे कर्ज एक्स्पो संपल्यानंतर भरावं लागणार आहे। याला कोणतंही व्याज आकारलं जाणार नाही। यामध्ये भाग घेणाऱ्या महिलांना नाव नोंदणी 5 ऑक्टोबर पर्यंत करता येणार आहे। प्रथम येणाऱ्या महिलांना यामध्ये संधी दिली जाणार आहे। दिवाळी निमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम मनसेच्या वतीनं येथील टिळक स्मारक मैदानावर घेण्यात आला आहे। तरी पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील महिलांनी भाग घ्यावा असे आवाहन मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी केले। यावेळी शहर अध्यक्ष संतोष कवडे, शहर संघटक गणेश पिंपळनेरकर, मार्गदर्शक संदीप रणवरे, महेश पवार, ओंकार जाधव, शशिकांत पाटील, समाजसेवक बाबा चव्हाण इत्यादी उपस्थित होते। आद्य वीरशैव महिला मंडळ पंढरपूर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी पंढरपूर शहरातील टिळक स्मारक मैदानावर दिवाळीची खरेदी एका छताखाली हा उपक्रम त्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी 200 स्टॉलची निर्मिती करण्यात येणार असून पंढरपूर शहर तालुका, मंगळवेढा शहर तालुका या दोन्ही तालुक्यातील महिला उद्योजकांना त्या ठिकाणी स्टॉलची उपलब्धता करून देण्यात येणार आहे। ज्या महिलांनी हे वेगवेगळे पदार्थ बनवून त्या ठिकाणी तो स्टॉल ज्यांना पाहिजे आहे त्या सर्व महिलांना हा स्टॉल मोफत देण्यात येणार आहे। त्या स्टॉलसाठी तिथे लागणाऱ्या सर्व सुविधा, सर्व स्टॉलच अतिशय अद्ययावताचा स्टॉल आद्य वीरशैव महिला मंडळ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। याच्यासाठी नाममात्र म्हणून नोंदणी फी फक्त 101 रुपया ठेवण्यात आलेली आहे। याच्या पाठीमागं प्रामुख्यानं आमचा उद्देश हा आहे की या दोन्ही तालुक्यातील ज्या नवउद्योजक महिला आहेत त्या नवउद्योजक महिलांना त्या ठिकाणी बाजार उपलब्ध करून देणं, मार्केट उपलब्ध करून देणं आणि त्यांनी घर बसून तयार केलेला पक्का माल त्या ठिकाणी मार्केटिंग करून विक्री करून देणं असा आमचा उद्देश आहे। जेणेकरून या दोन्ही तालुक्यातील अनेक नवीन उद्योजक या ठिकाणी तयार होतील। त्याचबरोबर ज्या महिला माता भगिनींना या एक्स्पोमध्ये भाग घ्यायचा आहे परंतु त्यांच्याकडे भांडवलाची उपलब्धता कमी आहे तर त्या ठिकाणी 25,000पर्यंत भांडवलाची मदत करण्याचं या ठिकाणी आम्ही आमची वीरशैव महिला मंडळाने मनसेने ठरवलेलं आहे। त्या माध्यमातून आम्ही ज्या महिलांना त्या ठिकाणी भांडवल, उदाहरणार्थ ज्या महिलेला 25,000 रुपये लागायचे आहेत साधारणतः तो विविध पदार्थ बनवायला, परंतु त्यांच्याकडे 10,000 रुपये आहेत तर अशा महिलेला ताबडतोब त्या ठिकाणी आता हे आमची नाव नोंदणी आहे की 5 ऑक्टोबरपर्यंत ही नाव नोंदणी करायची आहे आणि 5 ऑक्टोबरपासून ते 6-7 या 2 दिवसामध्ये ज्या ज्या महिलांना या ठिकाणी भांडवलाची मदत लागणार आहे त्यांनी आमचं जे हे संयोजक मंडळ आहे
याच्यामध्ये या संयोजक मंडळामध्ये आमच्या 15 माता भगिनींना त्या ठिकाणी त्यांचे दूरध्वनी क्रमांक मोबाईल नंबर्स आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्या महिलांना फोन करून त्या ठिकाणी त्यांना जे काही मदत पाहिजे ती सांगायची आहे आणि त्यांनी मदत मागितल्यानंतर त्यांना ताबडतोब 1 तासामध्ये ती मदत आम्ही उपलब्ध करून देणार आहे. ती 7 तारखेपर्यंतची ती मुदत असेल आणि हा एक्सपो 19 आणि 20 ऑक्टोबरला चालणार आहे. माझी आपल्या माध्यमातून पंढरपूर शहर तालुक्यातील मंगळवेढा शहर तालुक्यातील सर्व महिला माता भगिनी उद्योजकांना विनंती आहे की आपण ताबडतोब या ठिकाणी नोंदणी करावी आणि आपला स्टॉल उपलब्ध करून घ्यावा. कारण 200 स्टॉल असल्यामुळे जे पहिले आमच्याकडे 200 नावं येतील त्या 200 लोकांना ते स्टॉलची आम्ही उपलब्धता करून देणार आहोत आणि जे आम्ही त्यांना भांडवल पुरवणार आहोत ते भांडवल हे बिगरव्याजी बिनव्याजी असेल. 1ही रुपया त्यांनी द्यायची गरज नाही. धन्यवाद. मंगळवेढा असेल पंढरपूर असेल त्या ठिकाणी अनेक महिला त्या ठिकाणी समोर येऊन मला भेटत आहेत माझ्या माता भगिनी आणि त्या ठिकाणी त्या सांगतायत की बापू महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण अनेक महिला या ठिकाणी शिक्षित असून देखील घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळं त्या ठिकाणी पंढरपूर तालुक्यातील ज्या ठिकाणी द्राक्ष बागा असतील डाळिंबीच्या बागा असतील त्या ठिकाणी मजूर म्हणून त्या ठिकाणी कामासाठी जात आहेत. अशा अनेक महिलांनी त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली की आम्हाला घर बसल्या त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्या. तर निश्चितपणे या ठिकाणी मी अनेक महिलांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि अजून ज्या महिलांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी पाहिजे घर बसल्या त्या महिलांनी आमच्या या सगळ्या महिलांशी संपर्क साधल्यानंतर निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी त्यांना घर बसल्या रोजगार उपलब्ध करून देऊ. आणि ज्या महिलांना हा रोजगार पाहिजे सध्या मी दिवसाकाठी 400 ते 500 रुपये हजेरी देण्याचं आम्ही काम करतो आहे.